अंतिम सामना शेवटचा सामना आहे सर क्या हुआ थंडी वाढली नाही ना चला सामना अधिकारी या राव सर मंचाकडे प्लीज या दोनही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण सर सचिन सर आलेले आहेत धन्यवाद सचिन पाटील सर हा टास्क करून घ्या अंतिम सामना या ठिकाणी खेळला जातोय महेंद्र नाईक सचिन पाटील आणि स्वतः अनिल राऊत आणि गुणलेखा आहे का गुणलेखा चालायचं जरा प्रथमेश हे लाईनमॅन इकडे मागे उभे राहायचं लाईनमॅन बसायचं नाही इकडे बसायचं आणि खिशातून हात घालायचे नाही पटकन चला अंतिम सामना मध्ये सुरू होतोय अर्थात वाटवाडी रायवडीचे जयवंत नरोहा या दोन संघातील अंतिम लढत मात्र आपण पाहतोय निश्चितपणे या सामन्यामध्ये अंतिम सामना मात्र कोणाच्या बाजूने होणार ही उत्सुकता मात्र मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी आपण लागलेले पाहतोय सकाळच्या 5:07 हा सुरू झालेला सामना मात्र आपल्याला प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळतोय अनेक आमचे या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा पाहणार आहे अनेक हितचिंतक देखील दररोज ही कबड्डी स्पर्धा मात्र पाहणार आहे एक रोमांचक क्षण आपल्याला या सकाळच्या प्रहरी मात्र आपण प्रत्यक्षदर्शी पाहणार आहोत आता मात्र चढाईसाठी विराम जय बजरंग रोहा संघाचा खेळाडू पाहतोय एक जोरदार लढत दोन्ही संघांना मात्र करावी लागणार आहे कारण कष्टाने आपलं नाही आता मात्र मोठं कष्ट दोन्ही संघांना करावे लागणार आहे तेव्हा पुढे या कबड्डी स्पर्धेतील एक मोठा चषक आपल्या गावामध्ये आपल्या क्रीडा मंडळामध्ये निश्चितपणे जाणार आहे मात्र हा चषक कोणाच्या मंडळामध्ये जाणार कोणाच्या गावामध्ये जाणार हे देखील एक आव्हानात्मक खेळ आहे आता मात्र पुन्हा एकदा समाधान मोरे 0-0-0-0 अशा शून्यावरच्या गुणफलकांमध्ये सुरू झालेला हा कबड्डीचा सामना मात्र अखेर किती समाधान मोरे या ठिकाणी एक गुण आपल्या संघासाठी मिळवला आता मात्र राकेश गायकवाड आपल्या संघाचा एक खेळाडू मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना मात्र घेऊन गेला एक गुण प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये जमा झाला आणि याचाच बदला घेण्यासाठी गेला होता राकेश गायकवाड मात्र रिक्त हस्ते मात्र प्रशांत जाधव 0-1 वर या ठिकाणी सुरू असलेला खेळ पाहायचा आहे सुंदर खेळी या ठिकाणी आपण पाहिली आता आहे किती गोल या ठिकाणी प्रशांत जाधव एका चढाईमध्ये
प्लीज बोनस प्लस 3 सर अरे यार एकूण 4 गुणांची या ठिकाणी ते निश्चितपणे प्रशांत जाधव या खेळाडूंच्या माध्यमातून सुंदर खेळी 0-5 असा मात्र या ठिकाणी गुणफलक लागलेला आहे. पुन्हा एकदा राकेश गायकवाड मात्र मैदानामध्ये असताना आणि फेडरेट्ससाठी अर्थातच या ठिकाणी आपण दोनही सामन्यामध्ये पाहिलं असेल. मागच्या 2 सामन्यामध्ये राकेश गायकवाड यांना टर्न केलेले मॅच अर्थात सेमीफायनल सामना देखील जयभद्र बेदी या संघाबरोबर पाहिला. अनेक गुणांना पिछाडीवर असणारा संघाला तयार या ठिकाणी सामन्यामध्ये विजयाच्या बाजूने झुकवलं. आता मात्र पांडवादेवी या ठिकाणी सरस ठरते का आगीकूच करणार का आणि या चषकावर आपलं नाव कोरणार का हा देखील या ठिकाणी हितचिंतकांना पडलेला प्रश्न आहे. हितचिंतक हे नेहमी आशावादीच असतात आणि हीच आशा खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरते का आणि मोठा चषक आपल्या गावामध्ये जाणार का. रोख 21,000 रुपये आणि आकर्षक चषक या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्याचं बक्षीस आहे. मात्र द्वितीय क्रमांकासाठी रोख 15,000 रुपये आणि आकर्षक चषक अशी या ठिकाणी बक्षीस आहे. पुन्हा एकदा प्रशांत जाधव 2 वर्सेस 1 असा खेळ मात्र या ठिकाणी करावा लागणार आहे. आपल्या गुणांची पारख या ठिकाणी केल्याशिवाय नाहीये. प्रशांत जाधव पुन्हा एकदा 1 गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. अगदी काही मिनिटांच्या आतमध्येच जवळपास इथे खालसा केलेला संघ म्हणजेच आता मात्र परिपूर्ण बाद केला गेला आणि लोणाचा बोजा या ठिकाणी अर्थात जयभद्र रोहा या संघावर मात्र येऊन पडला. 0-10 0-0 1-0 असा हा खेळ मात्र आपण एका बाजूने झुकत असताना पाहतोय तो पांडवादेवी राजवाडी या संघाच्या बाजूने. खूप सारा खेळ शिल्लक आहे. अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये घडवलेले दोन्ही संघ आहेत त्यामुळे तितके कमी पण नाहीये. निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी टक्कर देण्याचा प्रयत्न हा जयभद्र रोहा या संघाकडून होणार एक शंकाच नाहीये. पुन्हा एकदा समाधानावर एक आक्रमक चढाई करणारा खेळाडू आहे. आमच्या गुणलेखकांना देखील धन्यवाद देणार आहोत. अगदी शेवटपर्यंत आपण देखील एक बाजू पूर्णपणे या ठिकाणी लढवत आपण पुढे आला. राज मोरे सुंदर असा संयम देखील आपण पाहतोय पांडवादेवी राजवाडी संघाच्या प्राणामध्ये. पुन्हा एकदा प्रशांत शांततामय खेळी आणि अशाच या शांततामय खेळीमध्ये येथे गुणांच्या शोधात काही मिळेल का या शोधावर आला प्रशांत. आणि आता मात्र रिक्त परतावं लागतंय. परंतु आता मात्र आपले गेलेले गुण तर काढायचे तर आहेत. मग कशा पद्धतीने काढले जातात. कबड्डीच्या माध्यमातून चढाईच्या माध्यमातून अजून काही वेगळे शक्कल अजून काही वेगळे अक्कल या ठिकाणी लढवावी लागणार का आणि ह्याच शोधात आणि ह्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी हा उरलेला खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका संघाला मात्र फार मोठी गरज आहे. दुसऱ्या संघाला मात्र जे आहे तेवढंच टिकवायचं आहे आणि मग विजय मिळवायचा आहे. मग अशाच मध्ये हा लढणारा खेळाडू मात्र रस्ते परततोय. व्हायचं आहे काळाचा अवलंब या ठिकाणी पांडवादेवी राजवाडी या संघाच्या बाजूने केला गेला. कैसे या संघातील आपल्या संघाच्या बाजूने काही सकारात्मक विचार करता येईल का किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने जे आहे ते टिकवण्यासाठी आपण कशा पद्धतीने व्यूहरचना करायची किंवा चढाया करायच्या
याचा देखील काहीसा सारासार विचार या सर्वांमध्ये केला जात असतो. म्हणजे खडबडसाठी या ठिकाणी खाऊ दिला जातो. आता करा किंवा मलाची लढाई मात्र या ठिकाणी करावीच लागणार. सातही खेळाडू मैदानामध्ये असताना आणि आता इथे प्रशांत जाधव या ठिकाणी 2-3 गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. खूप सुंदर आणि जबरदस्त असा खेळ प्रशांत जाधव या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी आपण झालेला पाहतोय. इथे चारही खेळाडूंसाठी म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट लढाई, उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरो यांच्यासाठी सायकल आहे. व्यायामाचं उत्तम साधन म्हणजे वैयक्तिक बक्षीस या ठिकाणी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी इथे मात्र 0 काही फुटता पुढे ना संघाचा तिकडे मात्र 1 अर्थात 13 गुण आहेत. आजचा एक पवित्र दिन आहे अर्थात 76वा प्रजासत्ताक दिन. अनन्यसाधारण महत्व आहे आणि अनेक वेळेला ह्या पूर्वी देखील विराटचा अशा अनेक पडा वन मॅन शो अनेक वेळेला विराटने केलेला आहे. एक मोठा अनुभव विराटच्या पाठी देखील आहे. आता देखील वन मॅन शो करण्याचा प्रयत्न मात्र केला. झिरो 14 पाहायचा आहे. नावाद खेळी या ठिकाणी पांडवाडी रायवाडी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण होत असताना आता राजमोरे भगवा रंग त्यागाचा, हिरवा रंग समृद्धीचा आणि पांढरा रंग शांततेचा, निळा रंग धैर्याचा. ज्या ठिकाणी आज तिरंगीला मानवंदना देण्याचा दिवस म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन आणि तेच पावित्र्य, तेच देशावरील प्रेम, तोच तिरंग्याबद्दल आदर मनात कायम ठेवून आपण नेहमीच या ठिकाणी व्यक्त होत असतो. आणि 0-14 असा गुणफलक मात्र या ठिकाणी आलेला आहे. हो आता मात्र गोलत्याचा पाय खोला एक गोल करत खऱ्या अर्थानं तिकडे डोंगा वाजला. राजमोरे चढाईसाठी मात्र या ठिकाणी गेलेले आहेत. बोनस प्लस पॉइंट या ठिकाणी अर्थातच जय बजरंग रोहा या संघाला मात्र मिळतं. आपल्या संघासाठी मात्र आपलं खातं ओपन केलंय ते राजमोरे 2-15 अशा मोठ्या गुणफलकानं या ठिकाणी सुरू असलेला अंतिम क्षण, अंतिम सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा प्रशांत खूप मोठी नावाप्रमाणेच खेळी या अंतिम सामन्यामध्ये देखील आपण करत असताना पाहतो. आता मात्र वेळ काढायचा आहे तो पांडवादी रायवाडी या संघाला आणि काही गुण टिपायचे आहेत, मिळवायचे आहेत. ते रोहा संघाला 3 vs 1 पकड झाल्यास सुपर टॅकस मात्र त्या ठिकाणी सक्सेस झाली तर अधिकचा 1 गुण अर्थात रोहा संघाला मात्र मिळणार आहे.
जे काही ठरवलं ते मात्र आता उतरवायचं आहे. हो, आता मात्र राज यानं देखील एक उत्कृष्ट खेळ केली. 3 मध्ये पकड केली म्हणजे सुपर टॅकल देखील सक्सेस झाली. म्हणजे अधिकचा एक गुण अर्थात जयभद्रेंद्र रोहा या संघाला मात्र मिळाला. आता मात्र 4-15 रसिक मनाला काही रसिक प्रेक्षकांना काही उठायला संधी नाहीये, कारण तोच अंदाज तोच अभ्यास आमच्या रसिक प्रेक्षकांना आहे. काही होऊ शकतं. चार 15 चला या सध्या सामना मात्र लगेचच या ठिकाणी सुरू होतोय. 11 गुणांची आघाडी आतापर्यंत आपण पाडबादी रेवाडी या संघाकडे आपण पाहतोय. मला लात मारणार करू विराज राकेश गायकवाड मात्र मैदानाच्या बाहेर. युक्तीनं मात्र खेळ खेळला जातो. ज्या वेळेला शक्ती काम करत नसते मित्रांनो, त्यावेळेला कुठे युक्तीचा वापर करावा लागत असतो. असा हा शक्तीचा आणि युक्ती सुंदर पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं. खेळाडू जाता जाता मात्र या ठिकाणी राहिला. त्या ठिकाणी खेळाडूच्या माध्यमातून आपण होत असताना पाहिलं. सुंदर पकड पुन्हा एकदा सुपर टॅकल गाडीला सक्सेस झाली. कॉर्नर कॉर्नर सोळा 10 गुणांची आघाडी अजून देखील आपण या सामन्यामध्ये पाहतोय.
पुन्हा एकदा लक्ष. इथे मात्र एक गोल निश्चितपणे मिळाला. भाऊ मात्र बाद झाला. तिघही संकटात नाही. एक संयमी खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं अवघड मानलं जातं. परंतु ओव्हर कॉन्फिडन्स. केदारला मात्र तिसऱ्या चढाई पडली. केदारला मात्र ती पोकळी भरून काढली. दोनही खेळाडूंना संजीवनी मिळाली. तिकडे राकेश गायकवाड, इकडे प्रशांत जाधव. पुन्हा एकदा सुंदर कबड्डीचं प्रदर्शन आवडत राहिलं. विराजराणे मात्र मागे शॉट झाला आणि पकड सुद्धा अर्थातच त्याला मारण्यामध्ये झाला. सामना संपला. शेवटची 5 मिनिटे. 18-8 मध्ये 10 गुणांची आघाडी. 5 वरून 27 मिनिटे. ही लहान मुलं देखील अजून काय आता तरीच पाणी गरम करायचं. सगळे जायचंय ना. आमच्या रसिक प्रेक्षकांना थोडीशी पाठ दिलेली दिसते. 18-8 अशा गुणफलकांमध्ये असणारी ही अंतिम लढत. मस्त
दोन मॅच अशाच मारलेत त्यांनी. बाकी 4 रेड मार दे त्याला 57 भट्टी नको हमरे कौतुक ए ट्रिप टाको हमरे कौते थांब काय मारला चालला बोलला आपली थर्डे थांब बोलला चालला आपली थर्डे हमरे आऊ थांब हमरे त्याला राहू दे थांब टाइम वर काय दुसरा लास्ट मिनिट लिखिला